4 तारखेला या पलावा पुलाचं जो आमचा देसाई खाडी आणि काटे ब्रिज बोलायचो आम्ही, त्याचा एकत्रित जो पलावा पूल तयार झालेला आहे त्याचा लोकार्पण इथल्या स्थानिक आमदारांनी केलं. घाईघाईने केलं. ते का केलं आम्हालाही माहित नाही, कारण या पुलाचं थोडं काम बाकी होतं. जूनमध्ये जेव्हा आम्ही 1 ते 2 तारखेला याची पाहणी केली तेव्हाच निदर्शनास आलं होतं की या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. सर्व तपासण्या करून हा पूल चालू करण्यात लवकरात लवकर चालू करावा अशा प्रकारचं लेटर पण मी दिलेलं आहे. व्हीजीटीएचं ऑडिट करून लोकांसाठी देण्यात यावं असं पत्रही दिलेलं आहे. असं असताना ठेकेदाराने यांना हँडओव्हर दिलेलं नाही अजून MMRDला, आणि असं असताना याने घाईघाईत याचं लोकार्पण केलं. त्यानंतर काही बाईक्स इथे पडल्यावर ऍक्सिडेंट झाल्यावर त्यांनी पूल बंद केला. नंतर त्याच्यावर ग्रीट पावडर टाकून चालूही केला. परंतु तुम्ही आताही पाहाल की या पुलाचं काम अत्यंत निकृष्ट झालेलं आहे आणि सत्ताधारी काय ठेकेदाराला काही बोलत नाहीत. कारण मलिदा जो खालेला आहे त्या मिठाला ते जागतायत. त्या अनुषंगाने लोकांच्या पैशाची इथे बरबादी होते. एकंदरीतच हा कल्याण शिलपाटा रोड जो साधारण 150-200 कोटीचा होता, तो आता मेट्रो वगैरे सगळं धरून साधारण 6, 7, 8 करोड पर्यंत हा याचं बजेट नेलेलं आहे आणि तो निव्वळ पैसे खाण्यासाठी नेलेला आहे. राजकारण हा विषय नाहीये. राजकारण ती लोक करतायत. आम्हाला राजकारण करायचं असतं तर आम्ही कधीच हा चालू पण केला असता किंवा हा चालू करावा किंवा तगादा लावला असता.